मॅडम रेकॉर्डिंगही करतोय आपण. हो, एक मिनिट सर, थांबा. जान्हवी, ठीक आहे सर, सुरू करू आपण. सुरू करायचं? हो, चालेल. मी करू का माझी स्क्रीन पहिले शेअर मॅडम? मॅडम हो चालेल सर, पण मग नंतर मला जमलं पाहिजे, एवढंच आहे. जमेल ना, जमेल. काही तसं तर सेम सारखंच आहे. ठीक आहे, ओके, चालेल. काही प्रॉब्लेम नाही. ओके. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सगळ्यांना शुभेच्छा. आपण एक 5 दिवसाचं गेस्ट लेक्चर सिरीज ऑर्गनाइज केलेली आहे. ती रमपेट आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आणि अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने ती ऑर्गनाइज केलेली आहे. ह्या ऑर्गनाइज करण्याचं मुख्य कारणच काय, तर जी काही पॅन्डेमिक सिच्युएशन आहे चालू, जी काही परीक्षांचं जे काही एक सगळं शेड्यूल सगळं बिघडलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे, अभ्यास इव्हन परीक्षेचा पॅटर्न देखील बदललेला आहे, आणि असं करत असताना आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा, सगळा आपला अभ्यासक्रम पूर्ण होईल की नाही, हे सगळीच चिंता सगळ्याच विद्यार्थ्यांना निश्चितच आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण ह्या पर्टिक्युलर 4th सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल याच्याकरताच आपण या सगळ्या नामवंत प्राध्यापकांना आमंत्रित केलेलं आहे, की जे आपल्याला एक गायडन्स करतील की कशा पद्धतीने या प्रत्येक गोष्टीकडे आपण पाहिलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आज पहिलं पुष्प गुंफण्याकरता सेवादल महाविद्यालयातील असोसिएट प्रोफेसर डॉक्टर रीता दांडेकर मॅडम आज उपस्थित आहेत. त्यांचा जवळपास 16 ते 17 वर्षाचा अनुभव आहे आणि वक्तृत्व याच्यात त्यांची एक हातोटी आहे की विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट कशी समजावून सांगायची यावर त्यांचं अधिक प्रभुत्व आहे. आणि त्यामुळेच पहिलं पुष्प कोणी गुंफवावं हा विचार जेव्हा मनात आला तेव्हा मॅडमचं नाव सगळ्यात सर्वप्रथम माझ्या समोर आलं.
आणि त्या दृष्टिकोनातूनच मग मी मॅडमला विनंती केली की मॅडम की तुम्ही पहिलं पुष्प गुंफावं आणि रोल ऑफ गव्हर्नर इन इंडियन पॉलिटिकल सिस्टीम, म्हणजे राज्यपालाची काय भूमिका आहे आपल्या भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये, या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आणि मॅडमनी त्याला सहज होकार दिला. अनेक आजची परिस्थिती पाहिली तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, सगळेच जण कुठे ना कुठे बिझी असतात, काहीतरी घरातले प्रॉब्लेम्स असतात, आणि असे सगळे प्रॉब्लेम्स बाजूला सारून केवळ तुमच्या करता आणि माझ्या करता मॅडमनी तो वेळ दिला. त्यामुळे मी पहिल्यांदाच त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो, येतोय मॅडम. ओके. नमस्कार. आजच्या या 5 दिवसीय माफ करा ऑनलाईन व्याख्यान मालेचे पहिल्या सत्रात धरमपेठ महाविद्यालय आणि अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने हे सत्र आयोजित केलेले आहेत. या दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य आणि दोन्ही महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख दिवाण सर आणि बागडीकर सर आणि तुम्ही सगळे विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण हे सगळे जाणतो की आजची ही जी परिस्थिती आहे कोविड-19 पॅन्डेमिकची, यामध्ये आपली सगळी शिक्षण प्रणाली आणि एकूणच आपलं जीवन यांनी निश्चितपणे प्रभावित झालेलं आहे. पण जीवन थांबत नाही, आयुष्य थांबत नाही. कितीही संकट आलं तरी आपण त्यावर मात करत पुढे जायचं असतं. याच अनुषंगाने आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या बदलांचा स्वीकार करत आपण पुढे पुढे चाललोय. आपल्या शैक्षणिक वाटचालीतही आपण ऑफलाईन जी आपली कन्व्हेन्शनल पद्धत होती, पारंपरिक पद्धत होती फेस टू फेस शिकण्याची, ती आता परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बदलून आपण ऑनलाईन मोड स्वीकार केला आहे आणि या पद्धतीने आता आपण एकमेकांशी संवाद साधतोय. तर सर्वप्रथम आजच्या या सत्रासाठी हा जो मान मला दिवाण सरांनी दिला त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानते. मित्रांनो, आजचा जो विषय यांनी मला दिलेला आहे हा आहे राज्यपालाचा. राज्यपाल आपल्या संपूर्ण घटक राज्याच्या राज्यव्यवस्थेचा जर विचार केला तर आपल्या अभ्यासक्रमातलं हे अतिशय महत्वाचं प्रकरण आहे. या संदर्भात एक पीपीटी प्रेझेंटेशन माझ्याकडे आहे, ते मी तुमच्याशी शेअर करते आणि त्या अनुषंगाने आता आपण त्याचा सगळा पुढचा भाग बघणार आहोत. सगळ्यांना दिसते का स्क्रीन माझी? माझी स्क्रीन दिसते का सगळ्यांना? येस मॅम. ओके. आपल्याला हे माहिती आहे की आपल्या या प्रकरणामध्ये घटक राज्य स्तरावर आपण जी व्यवस्था स्वीकारलेली आहे, आपल्या सिलेबसमध्ये घटक राज्याचं शासन आणि राजकारण हा जो भाग आहे, यातल्या घटक राज्य यंत्रणेचा सर्वोच्च प्रमुख या नात्याने आपण राज्यपालाचा अभ्यास करतो. तर राज्यपाल पद, त्याची रचना, त्याचे अधिकार कार्य आणि एकूणच त्याची भारतीय राजकारणातली भूमिका, जी की बरेचदा विवादास्पद सुद्धा ठरलेली आहे, तर त्या सगळ्या पैलूंचा आता आपण टप्प्याटप्प्याने विचार करणार आहोत. मित्रांनो, आपण हे बघतो की भारताने इंग्लंडच्या धर्तीवर संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. संसदीय शासन पद्धती संघ राज्य स्तरावर आणि घटक राज्य स्तरावर दोन्ही स्तरावर आपण स्वीकारलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्यपाल पदाचा उगम जेव्हा आपण बघतो तेव्हा तो आपल्याला या संसदीय शासन पद्धतीत दिसतो. कारण संसदीय शासन पद्धतीमध्ये एक घटनात्मक प्रमुखाचं पद असतं तर एक वास्तविक प्रमुखाचं पद असतं. आपण बघतो की केंद्रात सुद्धा संसदीय शासन पद्धती आहे, तिथे राष्ट्रपती हे भारतीय संघ राज्याचे सर्वोच्च प्रमुख आहेत, ते घटनात्मक प्रमुख आहेत आणि वास्तविक प्रमुखाचं पद हे पंतप्रधानाचं आहे. तर याचप्रमाणे घटक राज्यात सुद्धा संसदीय शासन पद्धतीचा आपण स्वीकार केलेला असल्याने तीच रचना घटक राज्याच्या स्तरावर आपल्याला दिसते, जिथे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल आपल्याला दिसतात तर वास्तविक प्रमुखाचं पद हे मुख्यमंत्र्याचं पद आहे. म्हणून राज्यपाल घटक राज्यात राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख आहे, जसा की संघ स्तरावर केंद्र स्तरावर राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात. त्याचप्रमाणे घटक राज्याच्या स्तरावर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संसदीय शासन पद्धतीच्या तत्वानुसार
राज्यपाल हे राज्यातले घटनात्मक प्रमुख असतात. पुढच्या स्लाइड कडे जाऊया आपण. राज्यपाल पदाच्या तरतुदी संदर्भात राज्यघटनेत जी काही कलम आहे त्या कलमांचा आता आपण एक एक कलमवार विचार करूया. कलम 152 हे राज्यघटनेतलं राज्यपाल पदाच्या तरतुदीशी संबंधित मॅडम एक मिनिट. मॅडम तुमचं स्क्रीन मला नाही दिसून राहिलेली आहे. मला पण नाही दिसत. नाही मॅडम, तुमची प्रेझेंट नाही झाली आहे स्क्रीन. मगासारखं नाही झालं. मगाशी जसं तुम्ही केलं ना, प्रेझेंट नाऊ करा तुम्ही. प्रेझेंट नाऊ मध्ये. अच्छा, ओके. हा आता 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 होईल शेअर. हा आता झाली मॅडम शेअर. आता दिसते? हा बिलकुल दिसते. आवाज येतोय सगळ्यांना? हा बिलकुल येतोय मॅडम आता. ठीक आहे. ही जी मागची स्लाइड आहे जी आपण आजच्या आधी जस्ट पाहिली, पुन्हा एकदा आपण तिला रिवाइज करू. आपण हे पाहिलं की राज्यपाल पदाचा उगम आपल्याला भारतीय संसदीय शासन पद्धतीत दिसतो. संसदीय शासन पद्धतीच्या तत्वानुसार आपण बघतो की 2 पदांची रचना आपल्याकडे आहे. एक सर्वोच्च प्रमुख आणि एक वास्तविक प्रमुख. सर्वोच्च प्रमुख संघ स्तरावर जेव्हा आपण विचार करतो केंद्र स्तरावर, तेव्हा राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च प्रमुख आहेत, घटनात्मक प्रमुख आहेत, आणि पंतप्रधानाचं पद हे वास्तविक प्रमुखाचं पद आहे. याच धर्तीवर घटक राज्य स्तरावर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा घटक राज्यातही आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारल्यामुळे घटक राज्यात घटनात्मक प्रमुखाचं पद आणि वास्तविक प्रमुखाचं पद अशी 2 पदं आपल्याला दिसतात. त्या अनुषंगाने राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख असतो आणि मुख्यमंत्री हा वास्तविक प्रमुख असतो. आता आपण राज्यघटनेतल्या कलमांचा जर आपण तरतुदीचा भाग पाहिला तर आपल्याला दिसते की कलम 152 हे जे कलम आहे हे राज्यपाल पदाच्या तरतुदीशी संबंधित आहे. यामध्ये राज्यपाल पदाचं वर्णन करण्यात आलेलं आहे आणि या सांगितलेल्या नुसार प्रत्येक घटक राज्यासाठी घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. हे कलम 152 आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर कलम 153 चा जर आपण विचार केला तर त्या अंतर्गत घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून त्याचं स्थान निश्चित करण्यात आलेलं आहे की राज्यपाल हे जे पद असेल हे घटक राज्याच्या घटनात्मक प्रमुखाचं असेल. प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद संविधानात करण्यात आलेली आहे. पण आपण हे बघतो की एकच व्यक्ती एकापेक्षा जास्त घटक राज्यांसाठी सुद्धा राज्यपाल म्हणून नियुक्त होऊ शकतो. म्हणजे एकच व्यक्ती त्याच्याकडे एकापेक्षा जास्त घटक राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार दिला जाऊ शकतो. त्यानंतर राज्यपालाच्या नियुक्तीशी संदर्भात जर आपण तरतुदींचा विचार केला तर कलम 155 हे आपल्याला राज्यपालाच्या नियुक्तीशी संबंधित असलेलं कलम लक्षात घ्यावं लागतं, ज्यात हे स्पष्ट करण्यात आलं आहे की राज्यपालाची नियुक्ती ही भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते. तुम्हाला रिकाम्या जागाशी संदर्भात वस्तुनिष्ठ प्रश्न जे विचारले जाऊ शकतात, जी सध्या आपली परीक्षा पद्धती आहे त्या अनुषंगाने या प्रत्येक मुद्द्यातून एक एक प्रश्न तुम्ही काढू शकता, ज्या अंतर्गत इथे राज्यपालाची नियुक्ती रिकामी जागा करतो या अनुषंगाने पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय की राज्यपालाची नियुक्ती भारताचा राष्ट्रपती करतो. भारताचा राष्ट्रपती हा भारताच्या संघाचा सर्वोच्च प्रमुख या नात्याने तो घटक राज्यात आपला प्रतिनिधी म्हणून राज्यपालाची नियुक्ती करत असतो. ही नियुक्ती राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने करू शकतो का, हा एक प्रश्न आपण पुढे जर उपस्थित केला तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं. याचं उत्तर आहे नाही. ही नियुक्ती राष्ट्रपती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतो. जसं की आपण मगाशी पाहिलं की राष्ट्रपती हा जरी सर्वोच्च प्रमुख असला तरी तो नाममात्र प्रमुख आहे आणि वास्तविक प्रमुख पंतप्रधान आहे. आणि म्हणून पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ ज्या व्यक्तीच्या नावाची शिफारस राष्ट्रपतीकडे राज्यपाल म्हणून करते त्या व्यक्तीला राज्यपाल पदी राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलं जातं. आणि म्हणून राष्ट्रपती आपल्या मर्जीने राज्यपाल पदावर कोणाचीही नियुक्ती करू शकत नाही, तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ही नियुक्ती केली जाते. ही बाब आपण इथे लक्षात घेतली पाहिजे. आता राज्यपालाची नियुक्ती जी होते त्या नियुक्तीबद्दल काही ठराविक संकेत आहे ज्यांचं पालन साधारणपणे केलं जाणं अपेक्षित असतं.
हे कोणते संकेत आहेत? तर त्यात पहिला संकेत आहे की राज्यपालाची नियुक्ती करताना साधारणतः त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत चर्चा आणि विचारविनिमय केला जावा. दुसरा एक संकेत आहे महत्वाचा की तो त्या घटक राज्याचा नागरिक नसावा. म्हणजे जर महाराष्ट्रासाठी राज्यपाल जर नियुक्त करायचे असतील तर ते महाराष्ट्राचे नसावे, ते दुसऱ्या कुठल्या तरी राज्याशी संबंधित ती व्यक्ती असावी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आतापर्यंत महाराष्ट्राच्या राज्यपालांचा जर आढावा आपण घेतला तर आपल्याला लक्षात येतं की ती सगळीच नावं ही अन्य राज्यांशी संबंधित असलेली आपल्याला दिसून येतात. म्हणून ही तरतूद आपण लक्षात घेतली पाहिजे की साधारणपणे कोणत्याही घटक राज्यात जेव्हा राज्यपालाची नियुक्ती केली जाते तेव्हा ती नियुक्ती केली जात असताना ती व्यक्ती त्या घटक राज्यातली नसावी, त्या घटक राज्याचा तो रहिवासी नसावा, हे त्यात प्रकर्षाने लक्षात घेतलं जातं. आता इथे एक महत्वाची गोष्ट जी आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे राज्यपाल हे पद नियुक्त का असतं, ते निर्वाचित का नसतं. निर्वाचित म्हणजे निवडणूक लढवून जे पद प्राप्त होतं त्या पदाला आपण निर्वाचित पद असं म्हणतो, त्यासाठी निवडणूक लढवावी लागते. नियुक्त पद म्हणजे जिथे निवडणूक लढवावी लागत नाही, जिथे तुमची डायरेक्ट त्या पदावर नियुक्ती होते, अपॉइंटमेंट होते. तर अशा पद्धतीने राज्यपालाचं पद हे निर्वाचित, जसा की मुख्यमंत्री आहे किंवा राज्यातल्या विधानसभेचे सभासद असतात, विधान परिषदेचे सभासद असतात, मंत्री असतात, हे जसे निर्वाचित सदस्य असतात तसे राज्यपाल हे पद निर्वाचित का नाही, तर त्यासाठी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वी जे संविधानाचं प्रारूप होतं, संविधानाचं अंतिम स्वरूप प्राप्त होण्याआधी संविधानाच्या प्रारूपामध्ये निर्वाचित राज्यपालाची तरतूद करण्यात आली होती. पण संविधान सभेदरम्यान जेव्हा चर्चेच्या दरम्यान हा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा निर्वाचित राज्यपालाऐवजी नियुक्त राज्यपालाची तरतूद स्वीकारण्यात आली. आणि ती का स्वीकारण्यात आली तर त्यासाठी जी कारणं किंवा जे तर्क देण्यात आले त्याचा आपण विचार करूया. सगळ्यात पहिला मुद्दा त्यात असा मांडण्यात आला की राज्यपाल पदाची जी निवडणूक आहे ही व्यक्तिगत मुद्द्यांवर आधारित निवडणूक असेल, कारण सरकार स्थापन करण्याशी त्याचा संबंध नाहीये. राज्यपाल पद हे घटनात्मक प्रमुखाचं पद आहे, ते प्रत्यक्ष शासन चालवणाऱ्याचं पद नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये साधारणपणे राजकीय पक्ष जी की धोरणात्मक निवडणूक लढवतात की आमच्या पक्षाचं हे असं असं धोरण असणार आहे, आम्ही जो आपण कार्यक्रम जाहीर करतो, राजकीय पक्ष जाहीर करतात आपला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या आधारावर जनतेला ते मतदान करण्यासाठी आवाहन करतात. पण राज्यपाल पदासाठी अशा प्रकारे वैयक्तिक मुद्द्यांवर ही निवडणूक निश्चितपणे होणार होती. त्याच्यामुळे अशा वैयक्तिक मुद्द्यावर आधारित निवडणुकीपासून देशाला वाचवणं किंवा ती टाळणं हा त्यामागचा हेतू होता. दुसरी महत्वाची गोष्ट की निवडणुकीसाठी लागणारा जो काही खर्च होता, जो काही वेळ होता, याचा जर आपण विचार केला तर राज्यपालाचं जे पद आहे ते पद केवळ नाममात्र प्रमुखाचं पद, ते वास्तविक प्रमुखाचं पद नाहीये. आणि म्हणून जर ते वास्तविक प्रमुखाचं पद नाहीये, जर ते नाममात्र प्रमुखाचं पद आहे, तर हा सगळा खटाटोप म्हणजे ही सगळी निवडणुकीला लागणारी निवडणुकीसाठी कार्यरत असणारी यंत्रणा, तो सगळा खर्च, वेळ, हे सगळं निश्चितपणे काहीही विशेष उपयोगाचं ठरलं नसतं, ते त्या पदाशी विसंगत ठरलं असतं. आणि म्हणून हा तर्क देण्यात आला की निवडणुकीसाठी लागणारा खर्च, वेळ याचा विचार करता राज्यपालाचं जे नाममात्र प्रमुखाचं पद आहे त्याला ते विसंगत ठरेल. तिसरा जो मुद्दा प्रामुख्याने समोर आला त्यात तो हा होता की राज्यपाल पद प्रत्यक्ष जनतेद्वारे जर निर्वाचित पद राहिलं असतं तर जनतेद्वारे निर्वाचित मुख्यमंत्री आणि जनतेद्वारे निर्वाचित राज्यपाल या दोघांमध्ये निश्चितपणे संघर्ष निर्माण होऊ शकला असता. कारण दोघांनाही असं वाटलं असतं की आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, आम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे, त्याच्यामुळे जर आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, आम्हाला जनतेने निवडून दिलेले आहे, तर मी श्रेष्ठ की तो श्रेष्ठ, हा जो एक प्रकारे वाद आहे हा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असती. म्हणूनही राज्यपालाची निवडणूक होण्याऐवजी नियुक्तीला प्राधान्य देण्यात आलं. त्यानंतर पुढचा एक मुद्दा जो त्या संदर्भात उपस्थित केला गेला तो हा की राष्ट्रीय एकता आणि शासन तंत्रातील स्थिरतेसाठी
ही जी नियुक्ती आहे, पद्धत आहे, ही उपयुक्त आहे. कारण आपण जसं बघतो की महाराष्ट्रात राज्यपाल जर नेमायचा आहे तर तो महाराष्ट्राबाहेरच्या अन्य कुठल्याही राज्यातला असावा. तर ही जी एक प्रकारे दोन राज्यांना जोडणारा हा जो दुवा आहे, याच्यातून जी राष्ट्रीय एकात्मता साधली जाणं शक्य आहे, यासाठी सुद्धा ही जी पद्धत आहे ही उपयुक्त ठरली असती. किंवा जे हेवे दावे राजकीय स्तरावर राज्य स्तरावर चालतात, त्यापासून ती व्यक्ती प्रत्यक्ष संबंधित नसल्याने निश्चितपणे नियुक्ती प्रक्रिया ही राज्यपाल पदासाठी आणि शासन तंत्रातील स्थिरतेसाठी उपयुक्त ठरते, असा त्यावेळी सूर त्यातून उमटला. आणि म्हणून शेवटी हे शेवटचा मुद्दा आपण याच अनुषंगाने लक्षात घेतला पाहिजे की म्हणूनच प्रशासकीय सेवेतून किंवा सशस्त्र दलातून सेवानिवृत्त झालेले जे ज्येष्ठ असतात, त्या सदस्यांची नियुक्ती राज्यपाल पदावर केली जाते. त्यामागचा हेतूच हा आहे की अशा पद्धतीने प्रत्यक्ष राजकारणाशी संबंधित व्यक्तीचा किंवा राष्ट्रीय एकात्मतेचा हेतू साध्य व्हावा, म्हणून निर्वाचित प्रक्रियेऐवजी नियुक्त राज्यपालाची तरतूद स्वीकारण्यात आली. संविधान सभेदरम्यान पूर्वीचा जो प्रस्ताव होता निर्वाचित राज्यपालाचा, तो रद्द करून नियुक्त राज्यपालाला प्राधान्य देण्यात आलं. त्यानंतर आहे राज्यपालाचा कार्यकाळ. कलम 156 नुसार आपण बघतो की राज्यपालाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. कलम 156(1) मध्ये हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल. म्हणजेच जोवर राष्ट्रपतीची मर्जी आहे तोवर राज्यपाल त्याच्या पदावर कायम राहील. म्हणजे राष्ट्रपती राज्यपालाचा कार्यकाळ वाढवू शकतात, त्याचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी त्याची बदली करू शकतात, किंवा त्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्याची पुन्हा त्या पदावर नियुक्ती करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण बघतो की राज्यपालाचा जो कार्यकाळ आहे हा घटनेच्या तरतुदीनुसार 5 वर्षांचा निश्चित करण्यात आलेला आहे. हा कार्यकाळ 5 वर्षाचा कसा मोजला जातो, तर राज्यपाल ज्या दिवशी आपलं पद धारण करतो, शपथ ग्रहण करून, त्या दिवसापासून त्याचा कार्यकाळ मोजला जातो आणि त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीला घटक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाऊ शकतो. आता हा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो. आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या पूर्वी राज्यपाल स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे पाठवू शकतो. पुढची जी तरतूद आहे कलम 157 आणि कलम 158 मध्ये केलेली, ती आहे राज्यपाल पदासाठीची पात्रता. स्वाभाविकपणे कुठलंही महत्वाचं पद जे आहे ते त्यासाठी लागणारी पहिली पात्रता आहे की ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. तर त्याचनुसार भारताचा नागरिक असावा ही पहिली अट आहे. त्यानंतर वयाची 35 वर्षे पूर्ण असावी, ही एक महत्वाची अट आपण लक्षात घेतली पाहिजे. हा प्रश्न बरेचदा विचारला जातो की राज्यपाल पदासाठी वयाची पात्रता, तर राष्ट्रपतीला जी पात्रता लागते तीच इथे आहे, वयाची 35 वर्षे त्याची पूर्ण असावी. पुढची पात्रता आहे की ती व्यक्ती संसदेची म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. म्हणजे त्या व्यक्तीकडे आयदर लोकसभा और राज्यसभा किंवा राज्य विधिमंडळामध्ये जर 2 सभागृह असतील, आपल्याला माहितीये की प्रत्येकच घटक राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद असे 2 सभागृह नाहीयेत, काही ठिकाणी केवळ विधानसभा आहे, तर तो विधानसभा किंवा विधान परिषदेचा सभासद नसावा. जर तो विधानसभा किंवा जर तो संसदेचा किंवा राज्याच्या विधिमंडळाचा सभासद असेल, तर ज्या दिवशी तो राज्यपाल म्हणून नियुक्त होईल त्या दिवशी त्याचं ते सभासदत्व रद्द होतं, समाप्त होतं. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संसदेचं सभासदत्व असणारी व्यक्ती किंवा राज्याच्या विधिमंडळाचं सभासदत्व असणारी व्यक्ती राज्यपाल होऊ शकते का? होऊ शकते, पण त्याने त्या पदाचा पदभार स्वीकारल्यावर त्याचं संसदेचं किंवा राज्य विधिमंडळाचं जे सभासदत्व आहे ते
संपुष्टात येतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढची जी पात्रता आहे ती आहे की कोणतंही लाभाचं पद धारण करणारा नसावा. आता लाभाचं पद म्हणजे ज्यातून तुम्हाला पगार मिळतो अशा पद्धतीचं पगारी स्वरूपाचं जे पद आहे, मग तो सरकारी नोकर नसावा किंवा कुठल्याही प्रकारच्या अशा पदावर नसावा जिथून त्याला पगार मिळत असावा. तर असं कोणतंही लाभाचं पद धारण करणारा नसावा, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे कलम 158 मध्ये राज्यपालाच्या पदाशी संबंधित असणाऱ्या सेवा शर्तींचा उल्लेख आहे, ज्यामध्ये त्याला मिळणारे वेतन, भत्ते आणि इतर सेवा शर्तींचा उल्लेख आहे. त्यात आपण बघतो की राज्यपालाला संसद कायदा करून ठरवून देईल तेवढं वेतन दिलं जातं. सध्या राज्यपालाला दरमहा 1,10,000 रुपये वेतन दिलं जातं आणि इतर सोयी सवलती मिळतात, ज्यामध्ये प्रामुख्याने सुसज्ज असणारं राजभवन त्यांना विनामूल्य निवासासाठी पुरवलं जातं. सोबतच अन्य सगळ्या प्रकारच्या सोयी सवलती, वैद्यकीय सेवा, प्रवास सेवा, ह्या सगळ्या प्रकारच्या सेवा त्यांना पुरविल्या जातात. या दरम्यान त्यांच्या कार्यकाळाच्या दरम्यान राज्यपालाच्या वेतनात कमी करता येत नाही, ही एक महत्वाची तरतूद आपण लक्षात घेतली पाहिजे की राज्यपाल पदावरती व्यक्ती असताना त्याचं वेतन कमी करता येत नाही. राज्यपालाला काही विशेषाधिकार प्राप्त आहेत कलम 158(3) आणि 4 अनुषंगाने. तर आपण बघतो की त्याच्या कार्यकाळादरम्यान कोणत्याही न्यायालयात राज्यपालाविरुद्ध खटला दाखल करता येत नाही, त्याला अटक करता येत नाही, तसंच त्याने केलेल्या कृत्याबद्दल कोणतेही न्यायालय त्याला जाब विचारू शकत नाही. हे जे त्याचे विशेषाधिकार आहे हे आपण इथे प्रकर्षाने लक्षात घेतले पाहिजे. यानंतर आहे कलम 159 मध्ये जी तरतूद आहे ती आहे त्याच्या शपथविधीशी संबंधित तरतूद. त्यानुसार घटक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यावर त्याला राज्यघटनेशी आणि देशाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ ग्रहण करावी लागते आणि ही शपथ राज्यपालाला देण्याचं कार्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करत असतात. हा जो मुद्दा आहे हाही तुम्ही प्रश्नाच्या अनुषंगाने लक्षात घेतला पाहिजे की राज्यपालाला शपथ देण्याचं कार्य उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाद्वारे त्या घटक राज्याचं जे उच्च न्यायालय आहे जिथे ज्या घटक राज्यात त्या राज्यपालाची नियुक्ती झालेली आहे त्या घटक राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाद्वारे राज्यपालांना ही शपथ दिली जाते. नंतर आपण पुढे कलम 154 मध्ये राज्यपालाच्या अधिकारांचा भाग बघणार आहोत. राज्यपालाच्या अधिकाराचं मुख्यत्वे आपण शासन विषयक अधिकार, विधी विषयक अधिकार, आर्थिक अधिकार असं जर आपण त्याचं वर्गीकरण बघितलं तर शासन विषयक अधिकारामध्ये मुख्यतः राज्यपालाकडे त्या घटक राज्याची असणारी संपूर्ण कार्यकारी सत्ता याचा आपण समावेश करतो. राज्यघटनेच्या कलम 154 नुसार राज्याची संपूर्ण कार्यकारी सत्ता ही राज्यपालाकडे असते. तो त्या सत्तेचा वापर स्वतः किंवा आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांमार्फत करत असतो आणि म्हणून आपण म्हणतो की तो त्या संपूर्ण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. त्याच्या नावाने संपूर्ण घटक राज्याचा राज्य कारभार चालत असतो. जी कुठले आदेश काढले जातात ते सगळे राज्यपालाच्या नावाने निघतात आणि प्रसारित होत असतात. तर हे शासन विषयक अधिकारांमध्ये आपल्याला बघावं लागतं. आणखी कुठल्या महत्वाच्या अधिकारांचा समावेश शासन विषयक अधिकारात होतो तर त्यात आपण बघतो पहिला सगळ्यात महत्वाचा त्याचा जो अधिकार आहे तो आहे मंत्रिमंडळाची नियुक्ती. हे जे राज्यघटनेचं कलम 163 आहे स्पष्ट करतं की राज्यपालाला त्याच्या कामकाजात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ राहील. त्यानुसार मुख्यमंत्री आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते. म्हणजे राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख असून प्रत्यक्ष सत्तेचा वापर करण्यासाठी जे मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली गठीत केलं जातं ते नियुक्त करण्याचा अधिकार हा कलम 163 नुसार राज्यपालाला आहे आणि म्हणून मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. मंत्रिमंडळाचं खाते वाटप करण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालाला आहे. ही घटनात्मक तरतूद आहे. पण प्रत्यक्षात आपण काय बघतो की विधानसभेमध्ये ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झालं असेल त्या पक्षाचा नेता हा स्वाभाविकपणे मुख्यमंत्री पदाचा दावेदार असतो आणि तो मग राज्यपालाकडे आपल्या त्याच्या पक्षातील सगळ्या सदस्यांच्या नावाची यादी देऊन सत्ता स्थापनेसाठी दावा करतो. तर प्रत्यक्षात आपण बघतो की
मुख्यमंत्र्याच्या नियुक्तीशी स्पष्ट बहुमत प्राप्त झालेलं असेल जर विधानसभेत एखाद्या राजकीय पक्षाला, तर मुख्यमंत्र्याच्या नियुक्तीचा प्रत्यक्ष राज्यपालाला अधिकार नाही. ती जी स्थिती आहे ती स्वयंसिद्ध असते की मुख्यमंत्री कोण होणार, आणि म्हणून घटक राज्य स्तरावर राजकीय पक्षाला प्राप्त झालेलं बहुमत हेच सिद्ध करतं की मुख्यमंत्री कोण बनणार, आणि मुख्यमंत्री मग ठरवतो की त्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार, कोणाला कोणतं मंत्रिमंडळ मिळणार, हे सुद्धा मुख्यमंत्री ठरवित असतो. पुढचा मुद्दा आहे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती. तर राज्यातले जे काही महत्वाची पदं आहेत, उदाहरणार्थ राज्याच्या लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष असेल, सदस्य असेल, राज्याचा महाधिवक्ता असेल, राज्याचा निवडणूक आयुक्त असेल, राज्याचा लेखा परीक्षक आहे, राज्यातल्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या नियुक्त्या आहेत, या सगळ्या राज्यपालाद्वारे केल्या जातात. तर या नियुक्त्या केल्या जात असताना स्वाभाविकपणे मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊन या सगळ्या नियुक्त्या राज्यपालाद्वारे केल्या जात असतात. त्यानंतर आपण राज्यपालाच्या विधिविषयक अधिकारांचा भाग बघूया. राज्यपालाच्या विधिविषयक अधिकारांचा भाग बघताना आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की राज्याच्या विधिमंडळाचे एक अभिन्न अंग म्हणून राज्यपाल आहेत. जोवर विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालाची स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत त्याचं कायद्यात रूपांतरण होणार नाही, आणि त्याच्यामुळे राज्यपाल हे विधिमंडळाचं, राज्याच्या विधिमंडळाचे एक अभिन्न अंग आहे, आणि म्हणून त्यानुसार त्याला अतिशय महत्वाचे विधिविषयक अधिकार प्राप्त झालेले आहेत. तर राज्यघटनेच्या 168व्या कलमानुसार आपण बघतो की राज्यपालाला पुढील अधिकार प्राप्त होतात. कोणते? पहिला अधिकार आहे अधिवेशन बोलविणे. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन समाप्त करणे, विधानसभा विसर्जित करणे. विधान परिषद जर असेल त्या घटक राज्यात तर त्यातील काही सभासदांची 1/6 सभासदांची नियुक्ती राज्यपाल करतात. जर अँग्लो इंडियन जमातीच्या लोकांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर त्याचा एक प्रतिनिधी विधानसभेत नियुक्त करणे हे अधिकार राज्यपालांना प्राप्त आहेत. असेच अधिकार आपण बघतो की केंद्रात राष्ट्रपतींना आहेत. राष्ट्रपती सुद्धा अँग्लो इंडियन जमातीच्या लोकांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर लोकसभेमध्ये 2 प्रतिनिधीची नियुक्ती करतात, आणि राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातून, विज्ञान, साहित्य, कला या क्षेत्रातून केली जाते. त्याच धर्तीवर घटक राज्याच्या विधान परिषदेमध्ये याच साहित्य, विज्ञान, कला, सहकार या क्षेत्रातनं 1/6 एकूण सभासद संख्येच्या 1/6 सभासदांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते. पुढचा अधिकार आहे अभिभाषण देणं. त्यात आपण बघू शकतो की दरवर्षी होणारी जे विधिमंडळाचं अधिवेशन आहे त्याचं पहिलं अधिवेशन किंवा निवडणुकीनंतर जे राज्य विधिमंडळाचं पहिलं अधिवेशन होतं याची सुरुवात राज्यपालाच्या अभिभाषणाने होते. तसंच दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन बोलवणं आणि त्यात अभिभाषण देणं हा राज्यपालाचा अधिकार आहे, आणि त्याच्यामुळे आपण दरवर्षीच बघतो की विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वी राज्यपाल आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट करतात आणि अभिभाषणाने त्या अधिवेशनाची सुरुवात होते. पुढचा महत्वाचा अधिकार आहे अध्यादेश काढणे. अध्यादेश कशाला म्हणतो आपण? तर जेव्हा एखाद्या कायद्याची अत्यंत गरज असेल पण विधिमंडळाचं अधिवेशन सुरू नसेल, कायदे निर्माण करण्याचा अधिकार हा विधिमंडळाचा आहे आणि ती प्रक्रिया पण विधिमंडळातनं पूर्ण होते. पण जर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू नसेल आणि गरजेनुसार एखाद्या कायद्याची आवश्यकता असेल परिस्थितीनुसार, तर अशा वेळेला अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा राज्यपालाला अधिकार आहे. हा जो अध्यादेश राज्यपालाद्वारे काढला जातो याचा दर्जा हा कायद्यासारखा असतो, आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं की त्या अधिवेशनामध्ये हा अध्यादेश सादर होतो आणि त्याला विधिमंडळाची मंजुरी मिळाल्यास त्याचं कायद्यात रूपांतरण होते, अन्यथा तो अध्यादेश रद्द होतो. नंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे विधेयकावर स्वाक्षरी करणं. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालाची सही झाल्याशिवाय त्याचं कायद्यात रूपांतरण होत नाही, हे आपण पाहिलं. त्याच्यामुळे राज्यपाल एखाद्या विधेयकाला संमती नाकारू शकतो, त्यात दुरुस्ती करू शकतो, पण जर विधिमंडळाने त्या विधेयकाला पुन्हा संमत करून पुन्हा मंजूर करून राज्यपालाकडे जर पाठवलं तर मात्र राज्यपालाला त्यावर स्वाक्षरी करावी लागते. म्हणजे इथे आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की राज्यपालाला हा जो नकाराधिकार आहे हा अतिशय मर्यादित स्वरूपाचा आहे.
राज्यपालाकडे आलेलं विधेयक जर राज्यपालाने नाकारलं आणि जर ते विधेयक पुन्हा विधिमंडळाने मंजूर करून परत राज्यपालाकडे पाठवलं तर मात्र राज्यपालाला त्यावर स्वाक्षरी करावी लागते. विधेयकाला राष्ट्रपतीची परवानगी हा एक पुढचा मुद्दा आहे, ज्यात आपण बघतो की राज्यपाल राष्ट्रपतीच्या संमतीसाठी विधेयक ठेवून घेऊ शकतात. जर एखाद्या विधेयक मध्ये काही त्रुटी असेल किंवा जर त्या विधेयकात काही महत्वाची राष्ट्रीय हिताशी संबंधित एखादा महत्वाचा मुद्दा आहे असं जर राज्यपालाला वाटत असेल तर मग राज्यपाल ते विधेयक राष्ट्रपतीच्या परवानगीसाठी राखून ठेवू शकतात. त्यानंतर अर्थविषयक अधिकार आहेत. अर्थविषयक अधिकारांचा विचार आपण करताना आपल्याला एक लक्षात घ्यावं लागतं की धन विधेयक आणि सामान्य विधेयक असे जे विधेयकाचे दोन प्रकार पडतात. यापैकी धन विधेयक म्हणजे कुठल्याही खर्चाशी संबंधित अर्थव्यवहाराशी संबंधित जी विधेयकं आहे ही विधेयकं राज्यपालाच्या परवानगीशिवाय सादर करता येत नाही. तर त्याच्यामुळे अंदाजपत्रक असेल किंवा अनुदान पुरवणी मागण्या असतील इत्यादी प्रकारचे जे धन विधेयक आहेत हे राज्यपालाच्या पूर्व परवानगीने विधानसभेत मांडली जातात. धन विधेयकाच्या बाबत सुद्धा आपण हे लक्षात घेऊ शकतो की राज्य विधिमंडळाने धन विधेयक मंजूर केल्यावर ते नाकारण्याचा किंवा दुरुस्ती करण्याचा अधिकार हा राज्यपालाला नाहीये. मगाशी आपण पाहिलं त्याचप्रमाणे इथे आपल्याला राज्यपालाच्या नकाराधिकाराची मर्यादा लक्षात घ्यावी लागते की धन विधेयकाला नाकारण्याचा अधिकार राज्यपालाला नाही. एखादं संकट समजा राज्यावर आलं असेल आकस्मिक, समजा खूप मोठ्या प्रमाणावर दुष्काळ असेल किंवा मोठ्या प्रमाणावर सुनामी सारखं संकट येतं, भूकंप येतो किंवा जेव्हा अशी आकस्मिक निधीची गरज असते तेव्हा संचित निधी जो असतो त्या संचित निधीतून खर्च करण्याची परवानगी राज्यपाल देतात आणि नंतर तो जो खर्च आहे त्याला जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा विधिमंडळाची मंजुरी त्यातून घेतली जाते, घ्यावी लागते. आता राज्यपालाच्या न्यायविषयक अधिकारांचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की राज्यपालाला न्यायदान क्षेत्राशी संबंधित सुद्धा काही अधिकार प्राप्त आहेत. विशेष करून राज्यपाल उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या संदर्भात महत्वपूर्ण ठरतात. कारण राष्ट्रपती जेव्हा उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात तेव्हा ते राज्यपालांचा सल्ला घेऊ शकतात. साधारणपणे उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपतींद्वारे राज्यपालाचा सल्ला घेतला जाऊ शकतो. तसेच जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांची जी नियुक्ती केली जाते तेव्हा ती नियुक्ती करताना राज्यपाल उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने त्या नियुक्त्या करत असतात. सोबतच घटक राज्याचा प्रमुख म्हणून जे विषय घटक राज्याच्या अधिकार क्षेत्रात येतात त्या विषयाशी संबंधित अपराधासाठी जी शिक्षा झालेली आहे त्या शिक्षेमध्ये बदल करण्याचा किंवा ती शिक्षा कमी करण्याचा किंवा ती पूर्णपणे माफ करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. आपण बघतो की केंद्र स्तरावर राष्ट्रपतींना असा दयेचा किंवा क्षमा करण्याचा अधिकार आहे. तसाच घटक राज्याच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या विषयाशी संबंधित जर अपराध असेल, ही गोष्ट इथे आपण लक्षात घेतली पाहिजे, तर त्या संदर्भातील शिक्षा कमी करण्याचा अधिकार किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार हा राज्यपालाला आहे. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येतोय ते म्हणजे राज्यपालाचे स्वविवेकाधीन अधिकार. आपण हे बघितलंय की केंद्र स्तरावर राष्ट्रपती आणि घटक राज्य स्तरावर राज्यपाल या दोघांचंही पद हे घटनात्मक प्रमुखाचं पद आहे, नाममात्र प्रमुखाचं पद आहे. म्हणजेच वास्तविक सत्ता ही सगळी केंद्र स्तरावर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाला आहे, घटक राज्य स्तरावर ती मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला. पण राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांच्याही नाममात्र स्थितीमधला एक जो महत्वाचा फरक आपण इथे लक्षात घेऊ शकतो तो म्हणजे हे स्वविवेकाधीन अधिकार. कलम 163 नुसार राज्यपालाला असे काही स्वविवेकाधीन अधिकार प्राप्त आहेत की ज्या अंतर्गत काही बाबतीत राज्यपालांनी मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाचा सल्ला घेणं किंवा तो ऐकणं त्यांच्यावर बंधनकारक नाही. आणि म्हणून हे जे स्वविवेकाधीन अधिकार आहे या स्वविवेकाधीन अधिकारांच्या अंतर्गत राज्यपालाला स्वविवेकाने कार्य करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. स्वविवेकाने म्हणजे स्वतःच्या सतत विवेक बुद्धीच्या आधारावर निर्णय घेण्याचा अधिकार. साधारणपणे आपण बघतो की राज्यपाल परस्पर कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. सगळ्या नियुक्त्या, सगळ्या प्रकारचे कायदे, सगळ्या प्रकारच्या तरतुदी या मुख्यत्वे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडनं त्यांच्याकडे पोहोचतात आणि मग ते त्याच्यावर स्वाक्षरी करतात.
आपल्या सही शिक्का मारतात आणि म्हणून त्यांच्यावर राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोन्ही पदांवर रबर स्टॅम्प असाही शिक्का मारला जातो, असे त्याबद्दल बोललं जातं. पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की राज्यपाल पदाचा हा जो एक स्वविवेकाधीन अधिकारांचा भाग आहे, हा निश्चितपणे राष्ट्रपती पदापेक्षा जरा वेगळा आहे. राष्ट्रपती पदालाही हे असे स्वविवेकाधीन अधिकार नाहीयेत की जे राज्यपाल पदाला आहेत, ज्यानुसार राज्यपाल केवळ नाममात्र शासक ठरत नाही. प्रसंगी काही असे प्रसंग उद्भवू शकतात किंवा असे काही प्रसंग असतात की ज्यावेळी राज्यपाल स्वतः आपल्या सतत विवेकबुद्धीच्या आधारे निर्णय घेऊ शकतात. पण आता ह्या कोणत्या परिस्थिती राहतील किंवा स्वविवेकाने राज्यपालाने निर्णय कधी घ्यावा, अशा कुठल्याही स्पष्ट घटनांचा उल्लेख मात्र तुम्हाला राज्यघटनेत दिसत नाही. आणि म्हणून इथे स्पष्ट नमूद केलंय मी की राज्यपालाने स्वविवेकाने कधी निर्णय घ्यावा याचा राज्यघटनेत उल्लेख आढळून येत नाही. राज्यपालाचे जे स्वविवेकाधीन अधिकार आहेत ते साधारणपणे राज्यपाल कधी वापरू शकतात, आता असे काही प्रसंग आपण बघूया की त्यातला पहिला प्रसंग आहे मुख्यमंत्र्याची नियुक्ती. आपण आतापर्यंत हे पाहिलं की जर घटक राज्यात एखाद्या राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झालं असेल तर हे सूर्यासारखं सत्य ज्याला आपण म्हणू की बा हे कोण त्या राज्याचा मुख्यमंत्री बनणार हे स्पष्ट असतं. पण समजा जर त्या विधानसभेत कोणत्याच पक्षाला बहुमत प्राप्त झालं नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी सगळेच लोक दावा करत असतील, सगळे बहुमताच्या थोडेफार जवळ असतील आणि कुणीही स्पष्ट बहुमताच्या आधारे दावा करू शकत नसेल, तर अशा वेळी राज्यपालाला मुख्यमंत्र्याची नियुक्ती करण्याचा अधिकार स्वविवेकाधीन अधिकारानुसार घेता येऊ शकतो. म्हणून हा पहिला मुद्दा आपण लक्षात घ्या की विधानसभेत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नसेल आणि मुख्यमंत्री पदासाठी एकापेक्षा अधिक दावेदार असतील तर अशा वेळी कुणाला मुख्यमंत्री पदासाठी आमंत्रित करावे हे ठरवताना राज्यपाल आपल्या स्वविवेकानुसार निर्णय घेऊ शकतात. मुख्यमंत्री पदावर एखाद्या व्यक्तीला आमंत्रित करण्यापूर्वी राज्यपालाला हे लक्षात घ्यावं लागतं की कोणत्या व्यक्तीच्या नेतृत्वात स्थिर सरकार निर्माण होऊ शकेल. स्वाभाविकपणे आता राज्यपाल जर हे ठरवणार तर ते हा विचार करतील की कोणाकडे शक्यता आहे बहुमत प्राप्त होण्याची किंवा कोणत्या व्यक्तीच्या नेतृत्वात राज्याला स्थिर सरकार प्राप्त होऊ शकेल, कोण बहुमताचा आकडा गाठण्याच्या जास्त जवळ आहे, या शक्यता सगळ्या लक्षात घेऊन मुख्यमंत्र्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याचा अधिकार हा राज्यपालाला प्राप्त होतो. तर हा स्वविवेकाधीन अधिकाराच्या अंतर्गत येणारा भाग आहे, ज्यात अशा परिस्थितीत राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या नियुक्ती संदर्भात स्वविवेकाच्या आधारे निर्णय घेऊ शकतात. आणि आजवर अनेक वेळा वेगवेगळ्या घटक राज्यात राज्यपालांनी या अधिकाराचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. नंतर पुढचा भाग आहे मंत्रिमंडळाला पदच्युत करणे. जर एखाद्या राज्यात युतीचं सरकार असेल, ज्याला आपण संमिश्र सरकार किंवा आघाडी सरकार असं म्हणतो, जेव्हा एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसतं आणि त्याच्यामुळे अनेक पक्ष एकत्र येऊन जेव्हा सरकार स्थापन करतात तेव्हा त्याला आपण युती सरकार म्हणतो. तर अशा वेळी समजा त्यातील एखाद्या पक्षाने आपलं समर्थन काढून घेतलं असेल आणि अशा वेळी जर राज्यपालाला वाटतंय की आता विधानसभेत या सरकारचं बहुमत नाही, मंत्रिमंडळाला बहुमत राहिलेलं नाही, तर मग त्यावेळी ते मुख्यमंत्र्याला विशिष्ट कालावधी देऊन आपलं बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात आणि जर सरकार बहुमत सिद्ध करू शकली नाही तर मग ते त्या मंत्रिमंडळाला पदच्युत करू शकतात, राजीनामा देण्यास सांगू शकतात. बहुमत सिद्ध न झाल्यावरही जर ते राजीनामा देण्यास तयार नसतील तर राज्यपाल त्यांना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला पदच्युत करू शकतात. तर अशा पद्धतीने युती सरकारच्या परिस्थितीमध्ये पक्षांतरमुळे किंवा सरकारचं समर्थन काढून घेतल्यामुळे जर अशी परिस्थिती उद्भवली असेल तर मंत्रिमंडळाला पदच्युत करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. पुढे कलम 356 राष्ट्रपती राजवटीचा अहवाल. भारताच्या राजकारणातलं हे सगळ्यात वादग्रस्त कलम आहे असं आपण म्हणतो, कलम 356, कारण आजपर्यंत अनेक वेळा राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून भारतात राजकारण तापलेलं आहे. अनेक वेळा राष्ट्रपती राजवटीचा या कलमाचा गैरवापर झाला अशीही चर्चा होते, असाही एक सूर आपल्याला उमटताना दिसतो. तर नेमकं हे काय प्रकरण आहे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की जेव्हा घटक राज्याचं सरकार कुठल्याही कारणामुळे शासन कारभार चालवण्यास शक्य नाही, त्यांना अशक्य आहे असं जर राज्यपालाला वाटत असेल तर राज्यपाल तसा लेखी अहवाल तयार करून राष्ट्रपतीकडे पाठवतात. आणि जर राष्ट्रपतीची खात्री झाली की हे सरकार घटक राज्याचा शासन कारभार चालवण्यास
सक्षम नाही तर मग त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. राष्ट्रपतीला जसा 352 कलमा अंतर्गत अधिकार आहे, बाह्य आक्रमण झालं असेल किंवा अंतर्गत बंड पुकारलं असेल, ज्याला आपण गृहयुद्ध म्हणतो, सशस्त्र विद्रोह म्हणतो, अशासारखी जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर राष्ट्रपती कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी लावतात. असा प्रकार जर घटक राज्यात झाला असेल तर 352 कलमाचा उपयोग करून राज्यपाल आणीबाणीची तरतुदीची शिफारस करू शकत नाही. पण 356 हे जे कलम आहे हे मुख्यत्वे राज्यपालाच्या द्वारे पाठवल्या गेलेल्या लेखी अहवालावरून राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे. त्याच्यामुळे इथे राज्यपालांची जी भूमिका आहे ही अतिशय महत्वपूर्ण ठरते. आजपर्यंत जेव्हा जेव्हा राष्ट्रपती राजवटीचा प्रसंग आलेला आहे तेव्हा राज्यपालाने पाठवलेला अहवाल हा त्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे. त्याच्यामुळे घटक राज्याच्या राज्यपालाकडून असा अहवाल राष्ट्रपतीकडे जाणं हे गरजेचं असतं, तरच घटक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कलम 356 अंतर्गत जेव्हा राष्ट्रपती राजवट किंवा घटक राज्यातली आणीबाणी आपण ज्याला म्हणतो ती लावली जाते तेव्हा राज्यपालाची भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण ठरते. विधानसभेचं अधिवेशन बोलणं, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल विधानसभेचं अधिवेशन सामान्य परिस्थितीमध्ये बोलवत असतात. पण समजा जर अशी काही परिस्थिती असेल, असा एखादा मुद्दा असेल की ज्यावर त्वरित विचार व्हायला पाहिजे असं राज्यपालाला वाटत असेल तर कलम 174 मध्ये अशी तरतूद आहे की मुख्यमंत्र्याची संमती नसेल तरी विधानसभेचं अधिवेशन बोलवण्याची तारीख राज्यपाल घोषित करू शकतात. तसंच विधानसभा भंग करणं, सामान्य परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानेच विधानसभा भंग केली जाते, कारण जसं आपण बघतो की मुख्यमंत्री हाच वास्तविक प्रमुख आहे, त्याच्यामुळे सगळे महत्वाचे हे निर्णय मुख्यमंत्री स्वतः घेतात. पण जर विशेष परिस्थिती उद्भवली असेल तर विधानसभा भंग करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्याचा सल्ला मांडण्यास राज्यपाल नकार देऊ शकतात किंवा मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याशिवायही विधानसभा भंग करू शकतात. पुढचा मुद्दा आहे विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवणं. जसं मी मगाशी म्हटलं की एखाद्या विधेयक मध्ये जर काही त्रुटी असेल किंवा राष्ट्रीय हिताशी संबंधित एखादा महत्वाचा मुद्दा त्यात असेल तर ते विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवणं, ते अडवून ठेवणं हा निर्णय राज्यपाल स्वविवेकाधीन अधिकाराच्या अंतर्गत घेऊ शकतात. संयुक्त मंत्रिमंडळाची निर्मिती करणे, जसं आपण मगाशी पाहिलं होतं की कोणत्याही एका पक्षाला जर स्पष्ट बहुमत मिळालं नसेल तर अशा वेळी राज्यपाल उपलब्ध जे काही पर्याय आहे त्या पर्यायापैकी एखाद्याला मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात. अशाच अनुषंगाने, याच अनुषंगाने संयुक्त मंत्रिमंडळाची निर्मिती सुद्धा करण्याची शक्यता इथे वर्तवलेली आहे की जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसेल तर राज्यपाल संयुक्त मंत्रिमंडळाची निर्मिती करू शकतात. आणि जर पक्षनेता निवडणे कठीण झाले असेल तर मग स्वविवेकाच्या आधारे एखाद्याला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देऊ शकतात. म्हणजे हा पूर्णतः राज्यपालाच्या स्वविवेकाधीन अधिकाराचा वापर करून घेतलेला त्यांचा निर्णय असेल, हे इथे स्पष्ट होतं. आता हा सगळा जो राज्यपालाच्या पदाशी संबंधित असणारा घटनात्मक तरतुदींचा भाग आपण पाहिला, सगळ्या कलमवार आपण राज्य घटनेमध्ये नमूद असणाऱ्या राज्यपाल पदाशी संबंधित सगळ्या तरतुदी पाहिल्या. आता आपण प्रत्यक्ष भारताच्या राजकारणातलं जे राज्यपालाचं आतापर्यंतचं जे स्थान आहे, भूमिका आहे, याचा जर विचार केला तर आपल्याला एक टप्पा साधारणपणे महत्वाचा लक्षात घ्यावा लागतो, जो की 1967 नंतरच्या कालखंडातला आहे. 1967 पर्यंत भारताच्या राजकारणामध्ये राज्यपालाचं जे स्थान होतं 1950 ते 1967 या कालावधीमध्ये राज्यपालाचं जे कार्य आहे हे साधारणतः घटनात्मक प्रमुख म्हणून होतं. रबर स्टॅम्प राज्यपाल किंवा रबर स्टॅम्प राष्ट्रपती जसं आपण म्हणतो, कुठल्याही प्रकारचा संघर्ष, ताणतणाव घटक राज्य आणि राज्यपाल यांच्यात या दरम्यान नव्हते. त्याचं महत्वाचं कारण सगळ्यात जे आपल्याला दिसतं ते म्हणजे केंद्रात आणि घटक राज्यात दोन्हीकडे काँग्रेस पक्षाचं प्राबल्य होतं, काँग्रेस पक्षाचं बहुमत होतं. केंद्रातही काँग्रेसचं सरकार होतं आणि घटक राज्यातही काँग्रेसचं सरकार. पण 1967 नंतर ही परिस्थिती बदलली. 67 नंतर काही घटक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचा उदय झाला आणि जनतेने प्रादेशिक पक्षावर जो भरोसा दाखवला, त्यांना जे बहुमत प्रदान केलं, त्यामुळे केंद्रात काँग्रेस आणि
घटक राज्यांमध्ये अन्य पक्षाची सरकारे, असे एक साधारण चित्र 1967 नंतर भारतीय राजकारणात आपल्याला दिसतं. तर जवळपास 7 घटक राज्यांमध्ये गैर काँग्रेसी सरकार सत्तारूढ झाल्याचं आपण बघतो. ही जी परिस्थिती आहे, इथून खरं तर घटक राज्याची अन्य पक्षाची सरकारे आणि राज्यपालाचं पद, इथला हा जो ताणतणाव आहे, इथला जो संघर्ष आहे, इथली जी राज्यपालाची भूमिका आहे, ही इथून महत्वपूर्ण ठरू लागली, प्रभावी ठरू लागली. तर म्हणून हा जो टप्पा आहे 1967चा, हा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की 1967 नंतर एकूण भारतीय राजकीय वातावरणातलं घटक राज्याच्या स्तरावरचं राज्यपालाचं जे पद आहे, राज्यपालाची जी भूमिका आहे, ही इथून प्रभावी ठरत गेलेली आपल्याला दिसते. मार्च 1967 ते 1972 हा जर आपण कालखंड पाहिला, 5 वर्षांचा हा कालखंड आहे. या कालखंडामध्ये भिन्न भिन्न घटक राज्यांमध्ये भिन्न भिन्न कारणांवरून जवळपास 15 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. जसं की आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं की राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर कोणाचा अहवाल असेल, कोणाची भूमिका असेल, तर ती आहे राज्यपालाची. कारण राज्यपालांनी लेखी अहवाल पाठवल्याशिवाय राष्ट्रपती त्या घटक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करत नाही. त्याच्यामुळे इथून ही जी राज्यपालाची जी भूमिका होती, केंद्राचा हस्तक म्हणून काम करण्याची जी एक परंपरा सुरू झाली, ती आपल्याला इथे प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागते. विरोधी पक्षाचं जे काही सरकार होतं, गैर काँग्रेसी सरकार, ते सरकार पाडण्यासाठी, त्याला विरोध करण्यासाठी जे प्रयत्न सुरू झाले, त्या अंतर्गत हा सगळा प्रकार आपल्याला घडलेला दिसतो. सोबतच वेगवेगळे पक्षांतर होऊन सरकारमध्ये सहभागी होण्याची जी संधी साधू वृत्ती होती, त्याच्यामुळे स्थिर सरकार निर्माण होणं शक्य होत नव्हतं. सरकार अस्थिर होते आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मुख्यत्वे जेव्हा गठबंधन सरकार होतं, जे की अस्थिर सरकार होतं, त्यावेळेला मग काही परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मग राष्ट्रपती राजवट लागू केल्या गेली. तर हा 5 वर्षाचा कालखंड जर आपण पाहिला, तर याच्यात 15व्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या आकड्यावरूनच आपल्याला समजतं की या कलम 356चा जो म्हणून हे जे कलम वादग्रस्त ठरलेलं आहे भारतीय राजकारणातलं, याचा कसा वापर त्या काळात झालेला असावा, याचा अंदाज आपल्याला याच्यावरून बांधता येतो. म्हणून या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं राष्ट्रपती राजवटीच्या लागू करण्याच्या तरतुदीवरून, तर आपल्याला लक्षात येतं की इथे आपल्याला राज्यपाल पदाची जी काही भूमिका आहे, ही आपल्याला प्रभावी होताना दिसते, तसंच ती सोबतच वादग्रस्त सुद्धा ठरताना दिसते. 1967 नंतर राज्यपालाच्या स्वविवेकाधीन अधिकारात वाढ झाली असं आपण म्हणू शकतो. तर त्याचं कारण जे आहे मुख्यत्वे ते प्रादेशिक पक्षांची आलेली सरकार आहे आणि त्याच्यामुळे एकूण जी काही परिस्थिती त्या काळात निर्माण झालेली होती, तेव्हा राज्यपालांनी आपल्या स्वविवेकाधीन अधिकारांमध्ये वाढ झाली आणि अधिकारांचा वेगवेगळ्या अनुषंगाने उपयोग करण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने आपण बघतो की सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचं निर्धारण करणं, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणं, विधानसभेचं अधिवेशन बोलवणं, ते स्थगित करणं, विधानसभा भंग करणं किंवा घटक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करणं, हे सगळे जे प्रकार राज्यपालांनी सुरू केले, राज्यपालांनी या अधिकारांचा वापर सुरू केला, त्याच्यामुळे ती जी एक रबर स्टॅम्प इमेज होती राज्यपालाची, ती स्वाभाविकपणे बदलली. त्या प्रतिमेला तडा गेला आणि राज्यपालाच्या स्वविवेकाधीन अधिकारात वाढ होऊ लागली. राज्यपाल आपल्या स्वविवेकाधीन अधिकारांचा वापर करू लागले असं आपण म्हणू शकतो. आता यातल्या काही महत्वाच्या प्रमुख घटनांचा पण आपण विचार करू शकतो. भारतीय राजकारणातल्या काही प्रमुख घटना ज्या की आपल्याला हे स्पष्ट करतात की राज्यपालांनी आपल्या पदाचा कसा वापर त्यावेळी केलेला आहे. पहिली घटना पश्चिम बंगालच्या अतिशय प्रॉमिनंट घटनांचा, फक्त इथे अशा अनेक घटना भारतीय राजकारणातल्या आहे, पण काही ठळक घटनांचा इथे फक्त मी उल्लेख केलेला आहे. पश्चिम बंगालमधली 1967 सालची घटना आहे की जिथे तत्कालीन जे मुख्यमंत्री होते अजय मुखर्जी यांच्या नेतृत्वात जे संयुक्त मोर्चा सरकार होतं, त्या संयुक्त मोर्चा सरकारमधल्या पक्षांतरामुळे ते सरकार अस्थिर झालं आणि त्या सरकारने विधानसभेत बहुमत गमावलं असल्यामुळे तर तिथे जे राज्यपाल होते धर्मवीर,
त्यांनी मुख्यमंत्र्यांना सूचना केली की तुम्ही विधानसभेचं अधिवेशन बोलवा आणि आपलं बहुमत सिद्ध करा. पण मुख्यमंत्र्यांनी ते बहुमत सिद्ध करायला नकार दिला आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाला राज्यपालांनी पदच्युत केलं आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागली. नंतर 1970 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये गोपाल रेड्डी हे राज्यपाल होते. यांनी पक्षांतराच्या आधारे बहुमत गमावल्याच्या कारणावरून मुख्यमंत्री चरण सिंग यांना पदच्युत केलं. पण जसं राज्यपाल धर्मवीर यांनी बंगालमध्ये अजय मुखर्जी यांना आपलं बहुमत सिद्ध करण्याची संधी प्रदान केली होती की विधानसभेचं अधिवेशन बोलवा आणि त्यात तुम्ही तुमच्या सरकारचं बहुमत सिद्ध करा, अशी संधी मात्र मुख्यमंत्री चरण सिंग यांना राज्यपाल गोपाल रेड्डी यांनी प्रदान केली नाही. बघा, जवळपास परिस्थिती सारखी आहे दोन्हीकडे, पण दोन्ही राज्यपालांनी घेतलेली भूमिका वेगवेगळी आहे. राज्यपाल धर्मवीरांनी भूमिका घेतली की विधानसभेत तुम्ही तुमचं बहुमत सिद्ध करा, जर सिद्ध करू शकला नाही तर तुमचं सरकार पडणार. पण मुख्यमंत्र्यांनी नकार दिल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाला पदच्युत केलं. हेच अपेक्षित होतं गोपाल रेड्डी यांच्याकडून की मुख्यमंत्री चरण सिंग यांनाही त्यांनी ही संधी विधानसभेत बोलून बहुमत सिद्ध करण्याची द्यायला हवी होती, पण ती प्रदान केली गेली नाही. सोबत पुढे एक उदाहरण आपल्याला अलीकडचं 98 मधलं दिसतं, उत्तर प्रदेश मधलं, जे की अतिशय नाट्यमय अशा प्रकारचं होतं. एक अतिशय नाट्यमय घटनाक्रमात उत्तर प्रदेशचे जे तत्कालीन राज्यपाल होते माननीय रोमेश भंडारी जी यांनी कल्याण सिंग यांचं जे गव्हर्नमेंट होतं त्या कल्याण सिंग यांच्या गव्हर्नमेंटनी बहुमत गमावल्याच्या कारणावरून त्यांना बहुमत सिद्ध करण्याची संधी जी देणं अपेक्षित होतं ती न देता जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं होतं. आणि हे सगळा घटनाक्रम अगदी मध्यरात्री घडलेला होता. रात्री 2 वाजता 4 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ वगैरे देण्यात आलेली होती. तर हा सगळा जो प्रकार जर आपण पाहिला तर इथे आपल्या लक्षात येतं की विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करणं जे की आपल्या संसदीय शासन पद्धतीनुसार आहे, ती संधी न देता डायरेक्ट दुसऱ्या एका व्यक्तीला मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी आमंत्रित केलं होतं. आणि म्हणून मग कल्याण सिंग यांनी उच्च न्यायालयात याच्या विरुद्ध याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने कल्याण सिंग यांना पुन्हा मुख्यमंत्री पद बहाल करण्याचे आदेश दिले होते. नंतर जगदंबिका पाल यांनी उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध अर्ज दाखल केला, तर न्यायालयाने त्यांना विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं. कल्याण सिंग यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केलं आणि ते मुख्यमंत्री पदावर कायम राहिले. तात्पर्य हे की अशा पद्धतीने जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा आपल्याला सामूहिक जबाबदारीच्या तत्वाचा विचार करावा लागतो. इथे आपण या पुढच्या स्लाइड मध्ये हा भाग घेतलेला आहे की भारताने आपण जी संसदीय शासन पद्धत स्वीकारली इंग्लंडकडून, या संसदीय शासन पद्धतीनुसार पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे हाऊस ऑफ कॉमन्सला जबाबदार असतात आणि जोपर्यंत हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये बहुमत आहे तोपर्यंत ते आपल्या पदावर कायम राहू शकतात. सेम पद्धत भारतात आहे. लोकसभेमध्ये जोपर्यंत पंतप्रधानाचं बहुमत आहे, सरकारचं बहुमत आहे, तोपर्यंत ते कायम राहील. घटक राज्य स्तरावर पण हीच रचना आपण स्वीकारल्यामुळे मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ हे तोवर सत्तेवर राहायला पाहिजे जोपर्यंत विधानसभेमध्ये त्यांचं बहुमत आहे. पण विधानसभेत बहुमत आहे की नाही हे सिद्ध करण्याची संधी दिली जाणं गरजेचं आहे. जर ती संधी न देताच राज्यपाल परस्पर त्यांना डावलून इतर दुसरे कोणाला सरकार बनवण्याची संधी जर प्रदान करत असतील तर हे निश्चितपणे राज्यघटनेच्या तत्वाच्या विरुद्ध आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून इथे या स्लाइड मध्ये आपण हा भाग घेतलेला आहे की जर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला विधानसभेत बहुमत राहिले नाही असे राज्यपालाला वाटत असेल तर त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची सूचना द्यायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्याला बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली गेली पाहिजे. जर ती संधी प्रदानच केली गेली नाही तर त्यांच्या पाठीशी बहुमत आहे की नाही हे सिद्ध होऊ शकणार नाही. अशा प्रसंगी राज्यपालांनी आपल्या स्वेच्छेने निर्णय घेऊ नये. आता याच्यासाठी SR बोम्मई विरुद्ध भारत संघ असा जो खटला आहे 1994चा, याचा दाखला आपण घेऊ शकतो. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हा खटला जेव्हा चालला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय त्यात दिला होता की जर अशी कधी शंका मंत्रिमंडळाच्या बहुमताबद्दल निर्माण झाली असेल तर ते बहुमत
आहे की गमावल्या गेलं आहे याचं परीक्षण केवळ आणि केवळ सभागृहातच व्हायला पाहिजे. हे कोणताही एक व्यक्ती ठरवू शकत नाही की हे बहुमत आहे अथवा ते गमावलेलं आहे. मग ती व्यक्ती राज्यपाल असो अथवा राष्ट्रपती असो. हे अतिशय स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केलेलं आहे की मंत्रिमंडळाने आपलं बहुमत गमावलं आहे की ते त्यांच्याकडे कायम आहे याचं परीक्षण केवळ सभागृहात व्हायला पाहिजे, विधानसभेत व्हायला पाहिजे. जर विधानसभेत ते सिद्ध झालं तर ते त्यात कुठल्याच प्रकारचं दुमत किंवा शंकेला स्थान नसतं. मंत्रिमंडळाच्या बहुमताच्या शक्तीचं निर्धारण एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिगत निर्णय किंवा व्यक्तिगत मत राहू शकत नाही. मग ती व्यक्ती राज्यपाल असो अथवा राष्ट्रपती. हे सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निर्णयातले बाब आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे इथे आपल्याला राज्यपाल पदाचे जे वादग्रस्त भूमिका आहे त्याचा विचार इथे आपल्याला करावा लागतो की का राज्यपालाची भूमिका वादग्रस्त ठरलेली आहे किंवा का ते विवादात ते पद घेरलं गेले. कारण हे अशा पद्धतीने मंत्रिमंडळाच्या बहुमताशी संबंधित निर्णय घेण्याची जेव्हा वेळ आलेली आहे तेव्हा विधानसभेत त्यांना संधी प्रदान न करता परस्पर त्यांना पदच्युत करून दुसऱ्या व्यक्तीला सरकार स्थापन करण्याची संधी देणं किंवा विधानसभा बरखास्त करणं हा जो प्रकार भारताच्या राजकारणात राज्यपालांद्वारे घडलेला आपण बघतो हा निश्चितपणे राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. हे या बोंबई विरुद्ध भारत संघ खटला याच्यातून आपल्याला स्पष्ट झालेलं लक्षात घ्यावं लागतं. आता वर्तमान स्थितीत पण आपण बघतो की महाराष्ट्रातल्या राज्यपाल जे आहे कोश्यारीजी किंवा सरकार यांच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा हे सरकार निवडून आलं तेव्हा जो सगळा प्रकार आपण बघितला, फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आणि नंतर सगळं तुम्हा सगळ्यांना त्या सगळ्या परिस्थितीची जाण्यात पुन्हा खोलात शिरण्यात काही अर्थ नाही. आणि अनेक जे नवीन प्रकरण त्या अनुषंगाने जे सगळे समोर आले हे स्पष्ट करतात की सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये सुसंवाद नाही तर ताण आहे. हा ताण मग सध्या महाराष्ट्राच्या संदर्भात असेल, पश्चिम बंगाल मधल्या परिस्थितीच्या संदर्भात असेल किंवा महाराष्ट्रातल्या अन्य कुठल्याही राज्याच्या संदर्भात जेव्हा आपण बघतो तर आपल्याला तिथे हे लक्षात घ्यावं लागतं की राज्यपालाचं जे पद आहे जे की घटनात्मक प्रमुखाचं पद आहे, सरकारचा मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. आणि आतापर्यंतच्या सगळ्या भारताच्या आजवरच्या या सगळ्या उदाहरणांमधून आपण पाहिलं की कुठेतरी स्वविवेकाधीन अधिकारांचा गैरवापर झालेला आहे असं आपण म्हणू शकतो का, किंवा तो झालेला आहे आणि त्या अनुषंगाने हे सगळं पद वादग्रस्त ठरलेलं आहे. तर एकूणच भारतीय राजकारणातली जी काही भारताच्या संसदीय पद्धतीनुसार घटनात्मक प्रमुखाची जी काही जबाबदारी भारताच्या राज्यपालावर आहे त्याचा विचार करून जर आपण पाहिलं तर निश्चितपणे या पदाबद्दल विवादास्पद प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसतात. राज्यपाल पदाबद्दल काही राज्यपाल पद भूषवलेले जे काही राज्यपाल त्यांच्या पण काही प्रतिक्रिया किंवा अन्य सन्माननीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया इथे आहे की ज्यांनी राज्यपाल पदाचा रबर स्टॅम्प म्हणून जो अनुभव घेतलेला आहे त्यांनी राज्यपाल पदाबद्दल काय प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर पट्टाभी सीतारामय्या यांचं जे मत आहे की प्रतिष्ठित पाहुण्यांचा मान सन्मान करणे, त्यांना चहापान भोजनासाठी आमंत्रित करून त्यांचं स्वागत करणं हे राज्यपालाचं कार्य आहे. व्ही.पी. मेनन म्हणतात की घटक राज्याचा राज्यपाल हा खानावळीचा प्रमुख आहे, त्याला प्रशासनाशी संबंधित काहीच माहिती नाही. अनेक पूर्व राज्यपाल जे म्हणतात की राज्यपाल हे केवळ शोभेचं पद आहे, ज्याला आपण नाममात्र प्रमुखाचं पद म्हणतो, केवळ शोभेचं पद आहे आणि म्हणून त्याच्यावर होणारा जो सगळा खर्च आहे, त्याच्या वेतन भत्ते, त्याचे सुख सोयी, त्याला दिला जाणारा सवलती, डॉक्टर नर्सेस सगळा खर्च हा अतिशय अवाढव्य खर्च आहे. त्याच्यामुळे काहीतरी इतकी टोकाची प्रतिक्रिया देतात की राज्यपाल पद नष्ट झालं पाहिजे. म्हणजे ह्या दोन्ही प्रतिक्रिया तुमच्या समोर ठेवण्याचं तात्पर्य हे आहे, हा उद्देश आहे की एकीकडे राज्यपालाला आपण केवळ शोभेचं पद म्हणतो, चहापान भोजनासाठी आमंत्रित करणं आणि प्रतिष्ठित पाहुण्यांचा मान सन्मान करणारं पद, एवढाच एक त्याची इमेज, त्याची प्रतिक्रिया, त्याच्याबद्दलची काय म्हणू आपण त्याला इमेज आहे. आणि दुसरीकडे आतापर्यंत भारताच्या राजकारणात हे सगळे जे आपण बंगालचं उदाहरण असेल, उत्तर प्रदेशचं उदाहरण असेल, हे सगळे जे उदाहरणं पाहिले या उदाहरणाच्या माध्यमातून निर्माण झालेली राज्यपाल पदाची विवादास्पद भूमिका असेल असं एकूण चित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा स्वाभाविकपणे या पदाबद्दल ची आपली जिज्ञासा, या पदाबद्दलच्या आपल्या मनातले विचार या सगळ्यांचा या अनुषंगाने अभ्यास व्हावा हाच या सिलेबस मध्ये हा सगळा भाग ठेवण्यामागचा हेतू होता.
भारतीय राजकारणातलं राष्ट्रपतीचं पद जसं आपण अभ्यासतो आणि त्या पदाला असणाऱ्या त्या पदाची गरिमा, त्या पदाच्या मर्यादा, हे सगळं जसं आपण लक्षात घेतो, हेच आपल्याला राज्यपाल पदाच्या संदर्भात पण लक्षात घ्यावं लागतं की हे घटनात्मक प्रमुखाचं पद आहे. राज्य व्यवस्थेमधल्या संसदीय पद्धतीनुसारच प्रमुखाचं पद आहे आणि त्याच्यामुळे सरकारचा मार्गदर्शक म्हणून जर राज्यपालाने राज्यपाल पदाचा कार्यभार चालत असेल तर निश्चितपणे ते राज्य अतिशय चांगलं कार्य करू शकतं, उत्तमपणे कार्य करू शकतं. आणि म्हणून ह्या शेवटचा सकारात्मक दृष्टिकोनातून जर याकडे पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो की शासन कारभारासाठी एक चांगला मित्र, मार्गदर्शक म्हणून जर राज्यपालांनी सहकार्य केलं तर तो राज्यपाल राज्यासाठी एक वरदान ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया येते. राज्यपाल हा केवळ दिखाऊ प्रधान नाही आहे, हे आपण स्वविवेकाधीन अधिकाराच्या अंतर्गत पाहिलंय आपण की विरोधी पक्षाची संपर्क साधून चांगल्या कारभारासाठी सहकार्य मागण्याचं सामर्थ्य सुद्धा राज्यपालात आहे. पण निश्चितपणे जसे त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट आहे तसेच त्याचे निगेटिव्ह पण पॉइंट्स आपण पाहिले. सकारात्मक बाजू पाहिली तशी नकारात्मक पण बाजू पाहिली आणि त्याच्यामुळे कुठेही आपल्या शक्तीचा दुरुपयोग न करता जर त्याने आपल्या विवेकाधीन अधिकाऱ्यांचा विवेक ठेवून वापर केला तर निश्चितपणे राज्यपाल पद हे भारताच्या राजकीय व्यवस्थेतलं आतापर्यंतच एक मार्गदर्शक म्हणून जे पद राहिलेलं आहे ते स्वाभाविकपणे महत्वपूर्ण पद ठरतं. यात कुठेही कोणत्याही प्रकारचं दुमत असू शकत नाही. इथे मी माझं हे प्रेझेंटेशन संपवते. तुम्ही सगळ्यांनी अतिशय शांतपणे हे सगळं नीट ऐकून घेतलं, त्याबद्दल मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार. पुनश्च एकदा दिवाण सरांना मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी मला ही संधी दिली आणि या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला. गुंडेवार कॉलेजचे भागडीकर सर आणि दिवाण सर सोबतच दोन्ही महाविद्यालयांचे आदरणीय प्राचार्य यांना मनापासून धन्यवाद देते. सगळ्या विद्यार्थ्यांना पण धन्यवाद देते आणि माझं वक्तव्य इथे थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण फार चांगल्या पद्धतीने एकंदर गव्हर्नरची काय भूमिका असली पाहिजे, त्याचे अधिकार काय असले पाहिजे आणि वास्तविक परिस्थितीमध्ये ते कशा पद्धतीने भूमिका निभवत आहेत याचं फार चांगल्या पद्धतीने विवेचन केलं. ते निश्चितच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर ठरणार आहे. त्यामुळे मी आपलं RS मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय आणि गुंडेवार महाविद्यालय या दोघांच्याही वतीने आपलं आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना एक सूचना म्हणून सांगतो की या 5ही ऑनलाईन गेस्ट लेक्चर सिरीज नंतर एक क्वेश्चनर देण्यात येणार आहे की जी या सिलेबसवरती आधारित राहील आणि ती आपण गुगल फॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल सगळ्यात शेवटच्या ऑनलाईन गेस्ट लेक्चरच्या वेळेला आणि ती एक प्रकारे आपल्याला भरून सगळ्यांना द्यायची आहे की ज्या माध्यमातून आपल्याला एक सर्टिफिकेट देखील एक ऑनलाईन लेक्चरचं हे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल. त्यामुळे सगळ्यांनी अशाच पद्धतीने सहभाग घ्यावा आणि आपलं ज्ञान वृद्धिंगत करावं हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आमचे आदरणीय शेख सर तसंच माझे मित्र वामन खोब्रागडे सर हे आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचे देखील मी महाविद्यालयाच्या वतीने आणि स्वतः व्यक्तिशः आभार व्यक्त करतो आणि आजचं पहिलं पुष्प या ठिकाणी मी संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद मॅडम, धन्यवाद शेख सर, धन्यवाद सर, धन्यवाद सर, धन्यवाद विवेक, धन्यवाद. खूप चांगला उपक्रम आहे सर, तुमचं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. भागडीकर सर आणि दिवाण सर दोघांचे अभिनंदन. हा खूप चांगला उपक्रम आहे आणि ती जी क्वेश्चनरची कन्सेप्ट आहे ती पण खूप छान आहे. निश्चितपणे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. सो वन्स अगेन मेनी हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मॅडम.